नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्वश्रांचं मनपूर्वक स्वागत करतोय। आपल्या आजच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे हाडांचे विकार आणि हाडांच्या विकारांमध्ये खास करून आपण डायबेटिक फूट, विविध प्रकारचे अस्थिव्यंग, त्याचप्रमाणे फ्रॅक्चर्स किंवा न जुळणारी हाडं आणि ह्याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या इतरही आजारांवरती असणाऱ्या रशियन उपचारांचं मार्गदर्शन घेणार आहोत। आणि ह्याविषयी चर्चा करण्यासाठी भारतातील सुप्रसिद्ध असे रशियन उपचार तज्ञ किंवा इलिझोरा स्पेशालिस्ट असणारे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सुहास शाह यांना आपण आजच्या कार्यक्रमात खास करून आमंत्रित केलेले। मी आपली सर्वप्रथम ओळख करून देतोय डॉक्टर सुहास शाह यांची। नमस्कार सर। नमस्कार। नमस्कार डॉक्टर सुहास शाह आता केवळ महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण जगाला असं सुपरिचित व्यक्तिमत्व आहे, खास करून त्यांचे उपचारांसाठी, रशियन उपचारांसाठी। कारण इलिझोरामध्ये स्पेशलायझेशन केलेले किंवा त्यामध्ये उपचार केलेले डॉक्टर्स आज जगामध्ये हाताच्या बोटावरती मोजण्या इतकेच आहेत। ह्याचं कारण असं आहे की इलिझोरा हे तंत्रज्ञानच मुळातच एक शिकण्यासाठी आणि त्याच्यामध्ये आत्मसात करण्यासाठी अतिशय कठीण असं समजलं जातं। पण डॉक्टर सुहास शाह यांनी ऑर्थोपेडिक सर्जरीमध्ये आपली पदवी संपादन केल्यानंतर खास करून रशियन सर्जरीचं प्रशिक्षण घेतलं डॉक्टर पेले यांच्याकडनं। आणि ह्या व्यतिरिक्त हे सर्जरीचं प्रशिक्षण घेतल्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की भारतातील रुग्णांना याचा फायदा व्हावा म्हणून ते भारतात परतले आणि मुंबईमध्ये माहीम या ठिकाणी शीतलादेवी मंदिरासमोर असणाऱ्या अश्विनी ॲक्सिडेंट हॉस्पिटल या ठिकाणी डॉक्टर सुहास शाह आपलं काम करत आहेत। अनेक रुग्णांना आजपर्यंत त्यांनी जीवनदान दिलेलं आहे। ह्याच्या व्यतिरिक्त रहेजा फोर्टिस हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा खास करून डायबेटिक फूट आणि त्याचप्रमाणे ऑर्थोपेडिक सर्जरीमधले विशेष तज्ञ म्हणून काम बघत आहेत डॉक्टर सुहास शाह। डॉक्टरांची थोडक्यात ओळख करून दिल्यानंतर प्रेक्षकांना मला आवर्जून सांगायचं वाटतं की आपला जो आजच्या कार्यक्रमाचा विषय हाडांचे विकार, ज्याच्यामध्ये गुडघेदुखीविषयी खास करून आपण चर्चा करणार आहोत। कारण आतापर्यंत आपल्याला माहिती आहे की गुडघेदुखीसाठी काही औषधोपचार किंवा डायरेक्ट जॉईंट रिप्लेसमेंट सर्जरी असं सांगितलं जायचं, पण नैसर्गिक सांधा वाचवणारी इलिझोरा या प्रकारची ही जी प्रक्रिया किंवा सर्जरी आहे त्यामुळे आपल्याला नैसर्गिक सांधा वाचवून गुडघेदुखी बरी करता येते, संपूर्णतः गुडघ्याचा बाक घालवता येऊ शकतो। आणि ह्याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारचे हाडांचे विकार मी मगाशी म्हटल्याप्रमाणे ज्याच्यामध्ये फ्रॅक्चर्स आहेत, न जुळणारी हाडं आहेत, पोलिओ किंवा अस्थिव्यंग आहे, वाकडे हातपाय आहेत आणि त्याचप्रमाणे न भरणाऱ्या जखमा असतील पायाच्या, डायबेटिक फूट, डायबेटिक न्यूरोपॅथीसाठी आज एक आयडियल ट्रीटमेंट ठरलेली आहे इलिझोरा सर्जरी किंवा रशियन उपचार। आणि याविषयी आपण आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन घेतो डॉक्टर सुहास शाह यांच्याकडनं। पुन्हा एकदा स्वागत कार्यक्रमात सर। ह्या सर्व विविध प्रकारच्या विकारांसाठी हे उपचार, रशियन उपचार आपण म्हणूया, हे अतिशय आता पॉप्युलर होत आहेत, लोकप्रिय होत आहेत। आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की ह्याच्यामध्ये कुठलीही मोठी कापाकापी नाही आहे, केज दाखवता येईल का? आपण बघूया या ठिकाणी की कशा रीतीने रशियन उपचार हे केले जातात। काय तुम्हाला दिसते हे या चित्रामध्ये की इथे रिंग या हाडाला लावलेली आहे आणि वायर्स 130 किलोच्या वजनाच्या ट्रॅक्शनने या वायर्स फिक्स केलेल्या आहे। अशा प्रकारे हा रशियन फिक्सेटर आहे, या माध्यमातून पेशंटला कॉम्प्लिकेटेड फ्रॅक्चर्स, न जुळलेली हाडं जुळण्यासाठी, पोलिओसाठी तसेच गुडघेदुखीसाठी सुद्धा उत्तम शस्त्रक्रिया करता येते। तर आता आपण बघू गुडघेदुखीवर, लॅपटॉपवर मी तुम्हाला दाखवतो आहे गुडघेदुखीवरची उपचार पद्धती। ही एक महिला तुम्हाला दिसेल की जिचा पाय वाकडा झालेला आहे आणि अशा महिलांच्या गुडघेदुखीसाठी रशियन पद्धती कशी उपयोगी आहे मी तुम्हाला दाखवतो आहे। हा एक्सरे आहे, त्याच्यामध्ये गुडघ्यातली गॅप कमी झालेली आहे आणि या दोन्ही पायांना रशियन फिक्सेटर लावण्यात आलेला आहे आणि वाकडे पाय सरळ करण्यात आले, यशस्वी झालेलो आहोत। आणि हे हाड तुम्हाला एक्सरे दिसते, हाड सरळ झालेलं आहे। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे ऑपरेशन केल्यानंतर पायाच्या मुवमेंट्स पूर्णपणे करता येतात, मांडी घालून बसता येतं, इंडियन टॉयलेटला बसता येतं। आणि या पेशंटचा जर तुम्ही व्हिडिओ बघितला तर ही ऑपरेशनच्या आधी चालणारी आणि ऑपरेशन नंतर अतिशय उत्तम पद्धतीने ही स्त्री चालते आहे। ऑपरेशनच्या आधी तिच्या पायाला वाघ दिसतो आहे, त्याच्यामध्ये लचक दिसते आहे आणि ऑपरेशन केल्यानंतरचा साईडचा व्हिडिओ तुम्हाला दिसतो आहे। या व्हिडिओमध्ये ही स्त्री अतिशय पाय सरळ झालेले आहेत आणि चालताना सरळ चालते आहे। अशा प्रकारे अजून एक पेशंट मी तुम्हाला दाखवतो की ज्याचा ऑपरेशन करून पाय चांगला केलेला आहे, या पायावरती उभी पण आहे। ही चौथ्या दिवशी पेशंट पायावर उभा राहू शकतो आणि एवढंच नव्हे तर या रिंगला घालून सुद्धा पेशंट चालू फिरू शकतो। ही पेशंट तिसऱ्या दिवशी पायात फिक्सेटर लावून हॉस्पिटलमध्ये चालताना तुम्हाला दिसते आहे। अशा पद्धतीने गुडघेदुखी ही अतिशय उत्तम, गुडघेदुखीवर मात करण्यासाठी रशियन पद्धती अतिशय उत्तम आहे। आणि गुडघे बदलून टाकण्यापेक्षा गुडघे तेच जेव्हा देवाने जे दिलेले आहेत तेच चांगले करून घेणं हा उत्तम उपाय आहे। म्हणून रशियन पद्धती हे गुडघे वाचवतात,
आणि ॲम्प्युटेशन म्हणजे गुडघे काढून टाकून नवीन गुडघा बदलण्यापेक्षा ही शस्त्रक्रिया अतिशय प्रभावी आहे. आपण बघितलं की कशा रीतीने आपण नैसर्गिक सांधा वाचवून गुडघेदुखी बरी करू शकतो. आपल्याला माहिती आहे आतापर्यंत गुडघेदुखीवरती जॉईंट रिप्लेसमेंट ही एक शस्त्रक्रिया आहे, पण जॉईंट रिप्लेसमेंटमध्ये आपल्याला नैसर्गिक सांधा गमावावा लागतो, आर्टिफिशियल कृत्रिम सांधा लावला जातो, पण आपला नैसर्गिक सांधा वाचवून, कारण खास करून मला वाटतं ज्यांना तरुण वयात गुडघेदुखी होते किंवा गुडघ्याला बाक आलेला आहे त्यांच्यासाठी एक वरदान ठरलेली अशी ही प्रक्रिया असं म्हणायला हरकत नाही. त्यामुळे जरूर आपण आता स्क्रीनवरती जे संपर्कासाठी नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. आपल्याला विविध प्रकारचे हाडांचे विकार ज्याच्यामध्ये गुडघेदुखी, डायबेटिक फूट आहे, हाडांचे इतरही विविध प्रकारचे आजार आहेत ज्याच्यामध्ये वाकडे हातपाय आहेत किंवा अस्थिव्यंग आहेत, पोलिओसारखा आजारामुळे येणारा अस्थिव्यंग आहे, या सर्व आजारांवरती फ्रॅक्चर्स आहेत, न जुळणारी हाडं आहेत. आज रशियन उपचार एक प्रभावी उपचार ठरत आहेत आणि त्यासाठी जरूर पुढील संपर्कासाठी जे नंबर आहेत ते टिपून घ्या आणि त्यावरती आपण फोन करून आपले प्रश्न जरूर विचारू शकता. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, गुडघेदुखी हा एक भाग झाला, इतरही विविध आजारांसाठी आज रशियन उपचार प्रभावी उपचार ठरत आहेत. काय काय भारतामध्ये ऍक्सिडेंटचे प्रमाण खूप आहेत आणि आता हाय व्हेलॉसिटी ऍक्सिडेंट म्हणजे गुंतागुंतींचे फ्रॅक्चर्स खूप असतात. अशीच एक केस मी तुम्हाला लॅपटॉपवर दाखवतो आहे. हा एक पेशंट आहे जो माझ्याकडे आला होता. लॅपटॉपवर दिसेल तुम्हाला आता की याच्या फ्रॅक्चरचा चुरा झालेला आहे आणि याला पाय काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला होता, पण रशियन फिक्सेटर तुम्हाला लागलेला दिसतो आहे आणि पाय जुळालेला आहे. पायाची जखम पूर्णपणे बरी झाली, ज्याच्यात आळ्या पडल्या होत्या त्या जखमा सुद्धा पूर्ण बऱ्या झाल्या आणि हा पेशंट स्वतःच्या पायावर उभा राहून चालू फिरू शकतोय. असाच एक पेशंट तुम्हाला मी दाखवतो ज्याच्या हाडांना चुरा झाला होता, जखम होती पायामध्ये, दिसतंय तुम्हाला पाय पूर्णपणे बरा झालेला आहे आणि गुडघा वाकतो पण आहे. अजून एक पेशंट मी तुम्हाला दाखवतो ज्याच्या ट्रक त्याच्या पायावरून गेली होती, रशियन फिक्सेटरने पूर्ण जखम बरी होऊन झाली. आता हे हाड पूर्णपणे जुळल्यानंतर त्याचा फिक्सेटर काढल्यानंतर हा पेशंट तुम्हाला बसताना दिसतोय, उभा राहताना दिसतोय, काम करताना दिसतोय. अशा पद्धतीने अजून एक पेशंट मी तुम्हाला दाखवतो ज्याचं हाड ॲक्सिडेंटनंतर उडून गेलं. या उडालेल्या हाडाला नवनिर्मिती करण्यासाठी रशियन पद्धतीने आपण रशियन फिक्सेटरने हाडाची नवनिर्मिती केलेली तुम्हाला दिसते. या इथे एक्सरे तुम्हाला दिसते की इथे नवीन हाड तयार झालेला आहे आणि हा पेशंट पूर्णपणे आपल्या पायावर उभा राहून चालताना फिरताना दिसतो आहे. अशा पद्धतीने रशियन फिक्सेटरने गुंतागुंतींचे फ्रॅक्चर सोडवण्यासाठी अतिशय फायदा होतो. मला वाटतं म्हणजे की फ्रॅक्चर्स ही जी गुंतागुंतीचे आहेत किंवा हाडांचा भुगा झाला अशा ठिकाणी हाडांची नवनिर्मिती होऊ शकते आणि पुन्हा एकदा तुम्हाला म्हणूया की एक जीवनदान आहे, कारण एक अवयव असतो. ॲम्प्युटेशन ज्या रुग्णांना सांगितलं जातं, पाय काढून टाकण्याचा सल्ला दिला जातो, अशा रुग्णांना सुद्धा ह्या प्रक्रियेमुळे पुन्हा एकदा त्यांचा अवयव किंवा पाय वाचवता येऊ शकतो. सर, ह्याच्या व्यतिरिक्त जी अस्थिव्यंग किंवा शारीरिक व्यंग आहेत, पोलिओसारखा आजाराचं प्रमाण आता कमी होतंय, पण आज पूर्वीच्या काळी ज्यांना पोलिओ झाला आहे आणि त्यांना अस्थिव्यंग किंवा हातापायाला बाक आलेला आहे किंवा वाकडे हातपाय झालेले आहेत, अशा रुग्णांसाठी हे उपचार काही करू शकतात का, मदत करू शकतात का? पोलिओ आता दिसेनासा झालाय, पण पूर्वीच्या पोलिओच्या झालेल्या पेशंट्सना जो आजार असतो की ज्यांची उंची कमी झालेली असते पायाची, त्यांची उंची वाढवण्यासाठी ही अतिशय उत्तम प्रक्रिया आहे. तुम्ही जर लॅपटॉपवर बघितलं तर ही मुलगी दिसते आहे, हिचा पाय एका बाजूला निम्मा शॉर्ट आहे आणि हे ऑपरेशन केल्यानंतरचा पाय बघितला तर 1 इंच फक्त राहिला आहे छोटा, म्हणजे एवढं 7 ते 8 इंच हिचा पाय अशा पद्धतीने रशियन फिक्सेटर लावल्यानंतर तिची उंची वाढलेली आहे. ही गॅप ज्या दिसते त्या गॅपमध्ये नवनिर्मिती झालेली आहे हाडाची आणि हे हाड पूर्णपणे भरून नवीन हाड तयार झालेलं आहे. आणि अशा पद्धतीने जी मुलगी अर्धा लाकडाचा पाय घालून माझ्याकडे आली होती ती फक्त 1 इंचाची चप्पल तिची शॉर्ट आहे. म्हणजे यावरून लक्षात येतं की रशियन पद्धतीने उंची पण वाढवता येते. पोलिओ झालेले पेशंट जे गुडघ्यावर हात देऊन चालतात त्यांचा हात सुटू शकतो, त्यांचे वाकडे पाय सरळ होऊ शकतात आणि कित्येक मुली वयाच्या 18व्या वर्षी माझ्याकडे आल्यात. पोलिओचा आजार असल्यामुळे त्यांना जे विकार होते ते संधिवात आणि संधीचे वाकडे पाय त्यांचे सरळ झाल्यानंतर त्यांचे लग्नच परत झालीत. म्हणजे अतिशय प्रभावी अशी शस्त्रक्रिया की ज्याच्याने तुमचा लुक, कॉस्मेटिक लुक बदलतो आणि तुम्ही अतिशय चांगल्या पद्धतीने चालू शकतात. म्हणून पोलिओ झालेल्या पेशंटसाठी मी नक्की सांगेन की रशियन पद्धती ही तुमच्यावर अतिशय उत्तम शस्त्रक्रिया आहे की ज्याच्याने तुम्हाला परत पूर्वीसारखं म्हणजे आपल्याला इतरांसारखं दिसता यावं ही जी त्यांची अपेक्षा असते ती पूर्ण होऊ शकते. येस, म्हणजे आपण बघितलं आता कार्यक्रमात की गुडघेदुखीवरती आता मात करता येऊ शकते आपल्याला रशियन उपचारांनी आणि नैसर्गिक सांधा वाचवता येऊ शकतो. सगळ्यात महत्त्वाचं वाकडे पाय सरळ होऊ शकतात. फ्रॅक्चर्स आहेत, न जुळणारी हाडं आहेत, त्याच्यामध्ये सुद्धा आज रशियन उपचारामुळे पुन्हा एकदा जीवनदान मिळू शकतं अशा रुग्णांना. पोलिओसारख्या रुग्णांसाठी सुद्धा रशियन उपचार अतिशय महत्त्वाची उपचार पद्धती ठरलेत. कार्यक्रमात पुढे जाऊन आपण आता जाणून घेणार आहोत डायबेटिक फूट आणि इतरही हाडांच्या विकारांसाठी आज रशियन उपचार कशा रीतीने मदत करू शकतात. पण हे आपण सर्व जाणून घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर.
नमस्कार. हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती हाडांचे विकार, खास करून गुडघेदुखीवरती असणाऱ्या रशियन उपचारांविषयी. पण गुडघेदुखीच्या व्यतिरिक्त आपण कार्यक्रमात माहिती घेतली की विविध प्रकारच्या इतरही हाडांच्या विकारांसाठी आज रशियन उपचार एक अतिशय प्रभावी उपचार पद्धती ठरत आहेत, ज्याच्यामध्ये न जुळणारी हाडं आहेत, फ्रॅक्चर्स आहेत, याच्या व्यतिरिक्त वाकडे हातपाय आहेत, पोलिओमुळे निर्माण होणारा अस्थिव्यंग आहे आणि इतरही विविध प्रकारच्या आजारांसाठी आज रशियन उपचार हे अतिशय एक वरदान ठरत आहेत या सर्व रुग्णांसाठी. आणि रशियन उपचार तज्ञ असणारे एलिझोरा स्पेशलिस्ट असणारे ऑर्थोपेडिक सर्जन डॉक्टर सुहास शाह आपल्याला आजच्या कार्यक्रमात मार्गदर्शन करत आहेत. मी मगाशी सांगितल्याप्रमाणे डॉक्टर सुहास शाह सध्या शीतलादेवी मंदिरासमोर माहीम या ठिकाणी अश्विनी ॲक्सिडेंट हॉस्पिटल या ठिकाणी कार्यरत आहेतच, पण ह्याच्या व्यतिरिक्त रहेजा फोर्टिस हॉस्पिटल आणि खास करून जसलोक हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा डॉक्टर सुहास शाह ऑर्थोपेडिक सर्जन आणि एलिझोरा स्पेशालिस्ट म्हणून कार्यरत आहेत. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात ते जरूर टिपून घ्या. खास करून हाडांचे विकार, गुडघेदुखीवरती असणाऱ्या रशियन उपचारांची माहिती पुढील नंबरवरती आपण घेऊ शकता. पण याच्या व्यतिरिक्त डायबेटिक फूट, उंची वाढवण्यासाठी असणाऱ्या रशियन उपचारांची सुद्धा माहिती आपण जरूर पुढील नंबरवरती घ्या. पुढील फोन नंबरवरती आपण जरूर फोन करा. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, वाकडे हातपाय हा एक कधी एक कंजेनायटल म्हणूया अॅनालॉमी म्हणजे अॅनामोली, ज्याच्यामध्ये जन्मजात व्यंग काही लोकांना असू शकतात. तर ही जन्मजात व्यंग घालवण्यासाठी सुद्धा रशियन उपचार काही मदत करू शकतात? रशियन उपचार पद्धती अतिशय प्रभावी आहे व्यंग घालवण्यासाठी. तुम्हाला मी लॅपटॉपवर एक पेशंट दाखवतो आहे. या पेशंटचा पाय वाकडा झालेला तुम्हाला दिसतो आहे आणि हा पाय एवढाच वाकडा नाही तर त्याच्या हाडामध्ये गॅप पण आहे. हा पाय चांगला करण्यासाठी रशियन पद्धती कशी छान झाली, काम केलं बघा. आणि हा नवीन हाड तयार करण्यात आलं, याच्यामध्ये वाकडा पाय सरळ झाला. एवढंच नव्हे तर पूर्णपणे ही मुलगी या पायावर उभी राहून चालताना तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते आहे. ही मुलगी आपल्या पायावर चालते आहे, तिच्या मुवमेंट सगळ्या आहेत. अशा पद्धतीने अजून एक पेशंट मी तुम्हाला दाखवतो की जिचा हात वाकडा होता, 90 डिग्रीने वाकलेला हा हात सरळ करण्यासाठी 8 वर्ष ती मुंबईमध्ये अनेक डॉक्टरांकडे भेटली. तिला रशियन पद्धतीने मी उपचार पद्धती केली, फिक्सेटर लावला आणि आता तुम्हाला जर दिसतं आहे तर हिचा हात पूर्णपणे सरळ झालेला दिसतो या व्हिडिओमध्ये तुम्हाला. आणि तिच्या हाताचे सगळ्या मूवमेंट्स शाबूत आहे, हात पूर्णपणे सरळ झालेला दिसतो आहे. आणि याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये जर तुम्ही बघितलं तर तुम्हाला तिच्या हातांच्या पूर्ण मूवमेंट्स तुम्हाला बघायला मिळतील. अशा पद्धतीने हा हात पूर्णपणे हलतोय, फिरतोय, त्याच्यात ताकद पूर्णपणे आलेली आहे. अजून एक पेशंट मी तुम्हाला दाखवू इच्छितो की ज्याचा पाय वाकडा होता, हा पायाला रशियन फिक्सेटर लावण्यात आला आणि हा पाय पूर्णपणे सरळ झाला. या पेशंटचा फोटो बघितल्यावर तुम्हाला लक्षात येईल की दोन्ही वाकडे पाय हे साधारण 25 वर्ष उरणचा हा मुलगा, ज्याला नारू रोग झाला होता आणि त्याचे पाय वाकडे झाले होते. अजून एक मुलगी तुम्हाला दाखवतो की जिला लहानपणापासून पाय वाकडे होते. याला आपण पायाळू मुलं म्हणतात. त्यांना पाय वाकडे झालेल्यांना सरळ करण्यासाठी रशियन पद्धती अतिशय उपचार चांगली पद्धती आहे आणि ही मुलगी तुम्हाला पायावर पूर्णपणे सरळ झालेली दिसते आहे. येस, आपण बघितलं की कशा रीतीने आज विविध प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी खास करून रशियन उपचार एक वरदान ठरत आहेत. आपण कार्यक्रमाच्या पूर्वार्धात जाणून घेतलं की गुडघेदुखीवरती तर रशियन उपचार हे आहेतच प्रभावी, पण ह्याच्या व्यतिरिक्त विविध प्रकारच्या इतरही हाडांचे विकार आहेत, न जुळणारी हाडं आहेत, फ्रॅक्चर्स आहेत, डायबेटिक फूटवरती सुद्धा आता रशियन उपचार कशा रीतीने आज मदत करू शकतात आपण जाणून घेणार आहोत. सर, डायबेटिक फूट हा एक फार मोठा आता गंभीर विषय बनत चाललेला आहे. आपण स्वतः रहेजा फोर्टिस हॉस्पिटलमध्ये आहात किंवा जसलोकमध्ये आहात, तर डायबिटीसमुळे जेव्हा अनकंट्रोल डायबिटीस असतो किंवा अनेक वर्ष डायबिटीस असतो तेव्हा हळूहळू पाय हा खराब होत जातात, जखमा होत जातात आणि हे लोकांना कळत सुद्धा नाही, कारण वेदना त्या ठिकाणी होत नाहीत त्यांना. किंवा डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये उलटं चित्र असतं, अत्यंत तीव्र स्वरूपाच्या वेदना असतात. तर आणि ह्याच्यावरती कुठली ट्रीटमेंट नाही अनफॉर्च्युनेटली. बऱ्याचदा पाय काढून टाकण्याचा, अम्प्युटेशन करण्याचा सल्ला दिला तो डायबेटिक फूटमध्ये. रशियन उपचार काय मदत करू शकतात? रशियन उपचार पद्धती अतिशय प्रभावी आहे डायबेटिक फूटमध्ये आणि डायबेटिक न्यूरोपॅथीमध्ये. गेल्या वर्षभरापूर्वी मी ही सर्जरी रशियातून शिकल्यानंतर भारतात सुरू केली. मी भारतातला सर्वप्रथम की ज्याने ही शस्त्रक्रिया यशस्वीपणे भारतात सुरू केली. आपण लॅपटॉपवर बघाल तर ही शस्त्रक्रिया काय आहे एक्झॅक्टली मी तुम्हाला दाखवतो आहे. ही पद्धती म्हणजे बिन टाकायची शस्त्रक्रिया. हाडाला मल्टिपल होल्स करून आम्ही पाय चांगला करू शकतो. रशियन पद्धतीने हा पाय तुम्हाला दिसतो, याच्यात मोठी जखम आहे. हा पाय काढून टाकण्याचा सल्ला देण्यात आला होता. पेशंटला रशियन फिक्सेटर लावण्यात आला आणि हा पेशंट ज्याचा पाय काढून टाकायला सल्ला दिला होता त्याच्या पूर्ण जखमा बऱ्या झाल्या. पायातली जखम बरी झाल्यानंतर पेशंट पायावर फिक्सेटरच्या साहाय्याने चालताना तुम्हाला व्हिडिओ दिसतो आहे. रशियन फिक्सेटरने सगळ्या पायाचा सर्क्युलेशन वाढल्यामुळे जखमा बऱ्या होतात. हा एक पेशंट 8 वर्ष पायाला जखम होती आणि ही पायाची जखम पूर्णपणे रशियन फिक्सेटरने पूर्णपणे बरी झाली आणि तुम्हाला दिसतंय की जखम पूर्णपणे झाल्यानंतर हा पाय हाड पूर्णपणे जुळालं आहे.
पायाची जखम 2 वर्षानंतर तुम्हाला मी या फोटोत दाखवतो आहे, पूर्णपणे बरी झालेली आहे. आणि जी बाई 8 वर्ष स्वतःच्या पायावर उभी राहू शकली नव्हती, तिला पाय काढून टाकायचा सल्ला देण्यात आला होता, अशी स्त्री आपल्या पायावर वॉकरच्या साहाय्याने सहजपणे चालते आहे. आणि अशा पद्धतीने रशियन फिक्सेटरने न जुळलेल्या जखमा पूर्ण बऱ्या होण्यासाठी फायदा होतो. हा एकट्या पायाला सुद्धा रशियन फिक्सेटरने ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला दिसतं आहे की तिचा पाय पूर्णपणे बरा झालेला आहे आणि ती तुम्हाला या फिक्सेटर व्हिडिओमध्ये पूर्णपणे नॉर्मल चालताना दिसते आहे. अजून एक पेशंट डायबेटिक फूटचा मी तुम्हाला दाखवतो आहे की जी वाकड्या पायांनी चालत होती. हिला डायबेटिक फूट नव्हता, पण हिला मेनिंगोमायलोसिल हा आजार होता आणि जन्मजात पायाला जखमा, पाय वाकडा आणि सेन्सेशन नव्हतं. अशा पेशंटला रशियन पद्धतीने फिक्सेटर लावल्यानंतर पाय कसा छान होतो हे मी तुम्हाला दाखवतो आहे. हिला पायाला जखम होती, गेले 20 वर्ष ही जखम कधी बरी झाली नव्हती आणि डायबेटिक फूट सारखंच चारकॉट फूट म्हणतात याला. आणि हा चारकॉट फूट पूर्णपणे रशियन फिक्सेटरने बरा झाल्यानंतर ही पेशंट तुम्हाला आपल्या पायावर चालताना दिसते आहे. येस, मला वाटतं हे एक आश्चर्यकारक अशी ट्रीटमेंट असं म्हणायला हरकत नाही. आपण रशियन उपचारांविषयी अधिक माहिती घेऊया एका छोट्याशा विश्रांतीनंतर. नमस्कार, हॅलो डॉक्टर या कार्यक्रमात पुन्हा एकदा सर्वप्रश्नांचं स्वागत. आपल्या ठिकाणी चर्चा सुरू आहे ती हाडांचे विकार आणि गुडघेदुखीपासून मुक्ती या विषयावरती. पण केवळ गुडघेदुखीच नव्हे तर हाडांचे इतरही विविध प्रकारचे विकार ज्याच्यामध्ये न जुळणारी हाडं किंवा फ्रॅक्चर्स आहेत, ह्याच्याच अनुषंगाने असणारे वाकडे हातपाय आहेत, पोलिओसारख्या आजारामुळे येणारं अस्थिव्यंग आहे किंवा विविध प्रकारचे इतरही हाडांचे विकार ज्याच्यामध्ये डायबेटिक फूट सारखा आजार आहे. आपल्याला माहितीच गेल्या काही वर्षांमध्ये डायबिटीसचं प्रमाण आपल्या समाजात खूप वाढलं आहे. आता 14 नोव्हेंबरला आपण वर्ल्ड डायबिटीस डे साजरा केला, जागतिक मधुमेह दिन जनजागृतीसाठी केला. पण मधुमेहाचे दुष्परिणाम आहेत ज्याच्यामध्ये डायबेटिक न्यूरोपॅथी किंवा डायबेटिक फूट या विविध प्रकारच्या आजारांसाठी आज रशियन उपचार वरदान ठरत आहेत. आणि रशियन उपचार तज्ज्ञ असणारे डॉक्टर सुहास शाह आपल्या कार्यक्रमात सहभागी झालेले आहेत. मी आवर्जून प्रेक्षकांना सांगू इच्छितो की आपण स्क्रीनवरती बघत असणारे नंबर जरूर टिपून घ्या आणि पुढील नंबरवरती जर का आपल्याला याविषयी अधिक माहिती हवी असेल, मार्गदर्शन हवं असेल तर जरूर फोन करा. डॉक्टर सुहास शाह अश्विनी ॲक्सिडेंट हॉस्पिटल जे शीतलादेवी मंदिरासमोर आहे, माहीम या ठिकाणी, एलजे रोड या ठिकाणी कार्यरत आहेत. पण ह्याच्या व्यतिरिक्त रहेजा फोर्टिस हॉस्पिटल आणि जसलोक हॉस्पिटल या ठिकाणी सुद्धा डॉक्टर सुहास शाह आता कार्यरत आहेत. पुन्हा एकदा कार्यक्रमाकडे वळत असताना सर, आपण आत्तापर्यंत वेगवेगळ्या प्रकारच्या हाडांच्या विकारांसाठी माहिती घेतलीच, पण खास करून मला वाटतं समाजात सगळ्यात जास्त कुठल्या हाडांच्या विकारांचं प्रमाण असेल तर ते गुडघेदुखी आणि एकंदरीतच असणारी सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणा किंवा वाढलेलं वजन म्हणा किंवा ह्या सर्व गोष्टींमुळे गुडघेदुखीचं प्रमाण खूप दिसतं. आणि नैसर्गिक सांधा वाचवणारी ही जी रशियन उपचार पद्धती आहे ह्याविषयी आम्हाला काय मार्गदर्शन करता येईल? रशियन पद्धतीने नैसर्गिक सांधा वाचवता येतो. गुडघेदुखीकडे जर आपण नीट बघितलं तर तुम्हाला लक्षात येईल की गुडघेदुखी ही वाकडे गुडघे झाल्यामुळे होते. बरोबर. आणि जर हा वाकडेपणा आपण सरळ केला तर हा गुडघेदुखीपासून मुक्तता होऊ शकते. तर गुडघेदुखीसाठी मुक्तता हवी असेल तर मी प्रत्येक स्त्रियांना आणि विशेषतः स्त्रियांमध्ये जास्त दिसतो हा आजार, आपल्या गुडघ्याकडे बघावं. जर गुडघे वाकडे दिसत असेल तर हाही उपचार पद्धती तुमच्यासाठी योग्य आहे. तुम्ही लॅपटॉपवर जर बघितलं तर या स्त्रीचे गुडघे तुम्हाला वाकलेले दिसतात. हे गुडघे असे वाकले असले की गुडघेदुखी होते. आणि वजन हे गुडघ्याच्या आतून जातं आणि त्यामुळे गुडघ्यांची झीज होते, जखमा होतात आणि पायाला दुखावा होतो. आता तुम्ही जर बघितलं तर या पायाला एका पायावर उभी असताना हिचा पाय पूर्ण वाकडा दिसतो आहे. आपण एका पायावर उभं राहून मॅक्झिमम वजन आपल्या पायावर जातं. तर अशा पद्धतीने या वाकड्या झालेल्या गुडघ्यांना सरळ करण्यासाठी रशियन पद्धती ही अतिशय उपचार प्रभावी पद्धत आहे. इथे गुडघा सरळ झालेला दिसतोय. हा गुडघा सरळ झाल्यानंतर गुडघ्यातलं वजन दोन्ही बाजूला इक्वल गेल्यामुळे गुडघ्यातल्या आतल्या जखमा बऱ्या होण्यासाठी वेळ मिळतो. ओके. आणि हा एकदा गुडघा बरा झाला तर साधारण 2.5 महिने हा फिक्सेटर असतो. 4 दिवस तुम्हाला हॉस्पिटलला ऍडमिट राहावं लागतं. साधारण 70 ते 80 हजार रुपयापर्यंत खर्च येतो. आणि हा पाय एकदा सरळ झाल्यानंतर पुढे 10 ते 15 वर्ष गुडघेदुखीपासून तुम्हाला मुक्तता आहे. म्हणजे मला वाटतं की कारण आज जॉईंट रिप्लेसमेंट किंवा सांधेरोपण शस्त्रक्रियेचा खर्च विचारात घेतला जो 1.5-2 लाखापेक्षा जास्त एका सांध्याचा होऊ शकतो, या ठिकाणी मला वाटतं 70 ते 80 हजार रुपयामध्ये संपूर्ण ट्रीटमेंट. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की आपण नैसर्गिक सांधा वाचवू शकता, हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. कारण कधी कधी अर्ली एजमध्ये जर का जॉईंट रिप्लेसमेंट केलं तर पुन्हा करण्याची गरज पडू शकते अशा रुग्णांना 10-15 वर्षानंतर, कारण त्याचं एक मर्यादित आयुष्य आहे. पण आपण नैसर्गिक सांधा जर का वाचवला तर त्यांना होणारा फायदा हा मला वाटतं सगळ्यात जास्त आहे. सर, ह्याच्या व्यतिरिक्त आपण एक मगाशी मेन्शन केलं होतं की उंची वाढवण्यासाठी रशियन उपचार हे प्रभावी ठरतात, खास करून अस्थिव्यंग असणाऱ्या. पण नॉर्मल माणसांसाठी सुद्धा उंची वाढवता येऊ शकते का? जरूर. ज्यांना हा प्रश्न असेल की माझी उंची वाढेल का,
आणि मी कुठल्या वयात असेल तर उंची वाढेल, तर त्याचं उत्तर असं आहे की तुमची उंची अवश्य वाढू शकते आणि कुठल्याही वयात रशियन पद्धतीने 3.5 इंच उंची तुमच्या पायांची वाढू शकते. साधारण 7 ते 8 महिने हा कालावधी आहे की ज्याच्यात पायाला दोन्ही पायांना फिक्सेटर लावण्यात येईल आणि त्याची उंची दररोज 1-1 मिलीमीटर अशी वाढत जाऊ शकते. अतिशय नैसर्गिक पद्धतीने उंची वाढवण्यासाठी रशियन पद्धती फेमस आहे आणि आपल्या पायांची उंची वाढल्यानंतर जो आनंद चेहऱ्यावर त्या तरुणांना दिसतो ते बघूनही मला वाटतं की ही पद्धती आपण लोकांना पोहोचवली पाहिजे. आणि पुष्कळ प्रश्न पालकांना असतात, मुलांना असतात की माझी पर्सनॅलिटी उंची कमी असल्यामुळे अफेक्ट होते आहे. तर अशा सगळ्या विद्यार्थी आणि तरुणांना मी सांगू इच्छितो की तुमची उंची अवश्य वाढवण्यासाठी रशियन पद्धती अतिशय प्रभावी उपचार पद्धती आहे. मला वाटतं हे सर्वच तरुणांसाठी ज्यांना उंची वाढवायची आणि ज्यांना पर्सनॅलिटी चांगली हवी त्यांच्यासाठी 3.5 इंच उंची ही कोणत्याही वयात आपण वाढवू शकता. ही गोष्ट लक्षात घ्या. कोणत्याही वयामध्ये आपल्याला 3.5 इंच उंची ही रशियन उपचारांनी वाढून मिळू शकते. जाता आता फक्त डायबेटिक फूट विषयी आम्हाला सांगा, ह्याच्यावरती सुद्धा हे उपचार प्रभावी ठरतायत का? बहुत. डायबेटिक फूटचे कितीतरी पेशंट्स आहेत की ज्यांना ॲम्प्युटेशन सांगण्यात आलं होतं, त्यांचं ॲम्प्युटेशन टळलं आणि ते स्वतःच्या पायावर गेले कित्येक वर्ष व्यवस्थित चालता फिरता आहेत. आपला पाय काढून टाकणं किंवा आपल्या पायाची एक अंगुली सुद्धा काढण्यासाठी पेशंट रडकुंडा होतो आणि अशा सगळ्या पेशंट्सना मी सांगू इच्छितो की तुमच्या पायाला वाचवण्यासाठी रशियन पद्धती अतिशय प्रभावी आहे. सर्क्युलेशन वाढतं, सगमा बरोबर बऱ्या होतात आणि डायबेटिक न्यूरोपॅथीने कित्येक पेशंट सुसाईड करायला गेलेले आहेत. अशा नैराश्यवादी झालेल्या पेशंट्सना डॉक्टरांकडे ट्रीटमेंट नाही, पण रशियन उपचार पद्धती याच्यावर रामबाण उपाय आहे आणि 6 तासामध्ये डायबेटिक न्यूरोपॅथीचे पेशंट्स पूर्णपणे बरे होऊ शकतात. येस, मला वाटतं हा एक अमोल सल्ला होता. सर्वच डायबिटीसच्या रुग्णांसाठी आपल्याला डायबेटिक फूट किंवा डायबेटिक न्यूरोपॅथी असेल म्हणजे अर्थातच पायाला वेदना होत असतील, पायाला जळजळ होत असेल, जखमा असतील तर आपण काळजी करू नका. रशियन उपचारांनी ह्याच्यावरती संपूर्णतः मात करता येणे शक्य आहे. आणि केवळ डायबेटिक फूट नव्हे तर हाडांचे विविध प्रकारचे आजार आपण संपर्कासाठी नंबर बघताय तो जरूर टिपून घ्या. 24455105 आणि 24455155 या नंबरवरती आपण लँडलाईनवरती फोन करू शकता आणि 9322235042 आणि 9821043913 या मोबाईल नंबरवरती सुद्धा आपण ह्याविषयी अधिक माहिती घेऊ शकता. हाडांचा कुठल्याही प्रकारचा विकार असेल तर आपण जरूर फोन करा. डॉक्टर सुहास शाह, आपण आमच्या आजच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन सर्वेक्षण केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.